नमस्कार. मी प्रसाद मधुकरराव चिक्षे, अंबाजोगाईचा आहे. आज हा व्हिडिओ करण्याचं कारण की जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे चाललेलं आहे आत्ता, त्याला काहीतरी प्रतिसाद द्यावा म्हणून हा व्हिडिओ आहे. लातूर पॅटर्नवर सध्या खूप चर्चा चालू आहे. जे घडलं ते अतिशय वाईट घडलेलं आहे. जे कोणी हे केलेलं आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, कारण शिक्षण हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे. नेमकं आपण हे समजून घेऊ की कुठे काय चुकलं आणि कुठे काय बरोबर होतं. राजर्षी शाहू कॉलेजची परंपरा दैदिप्यमान आहे. अतिशय अवघड परिस्थितीमध्ये असणाऱ्या प्राध्यापकांच्या मदतीने खूप गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं यांच्यावर कष्ट घेऊन त्यांना मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, अख्ख्या देशामध्ये, जगामध्ये मानाचे जीवन जगण्याचं काम राजर्षी शाहू महाविद्यालयाने केलं. मुख्यतः काय काम करायचे हे तर गावोगावी जायचे, मुलांना आणायचे, त्यांना शिकवायचे. वर्गामध्ये पहिल्यांदा 45 मिनिटाचा तास होता, नंतर 1 तासाचा केला. त्यानंतर डिफिकल्टी सॉल्विंगसाठी ते खास वर्ग घ्यायचे आणि त्याच्यामध्ये सगळे शिक्षक असायचे. म्हणजे एखाद्या मुलाला विशिष्ट शिक्षकाचं शिकवणं समजत असेल तर त्याच्या वाट्याला तो शिक्षक कॉलेजमध्ये येईल असं काही नसायचं. पण शाहू महाविद्यालयामध्ये डिफिकल्टी सॉल्विंग सेशनमध्ये सगळे शिक्षक बसायचे, सगळे विद्यार्थी असायचे आणि विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं. त्याच्यानंतर मुलं अभ्यास करत बसायची. त्यांना काही डिफिकल्टी असेल तर ते शिक्षकाला विचारायला जायची. शिक्षक पण ते सॉल्व करायचे. त्यांना पाहिजे त्या शिक्षकाकडे ते जायचे. शिक्षकाचं इव्हॅल्युएशन हे विद्यार्थ्यांना ते कळतंय का नाही ह्याच्यावर केलं जायचं. विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घेतले जायचे. मूलतः शाहू महाविद्यालयामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ते म्हणजे कुठलाही पैसा न घेता शिक्षकांची गुणवत्तेवर अपॉइंटमेंट केली जाते. ते आत्ता पण केली जाते. प्रचंड परिश्रम शिक्षकांकडून केले जायचे. विद्यार्थ्यांच्या घरी जायचं, पालकांशी बोलायचं, त्यांची नोंदवही ठेवायची. विद्यार्थ्यांचा विकास कसा चालला आहे ह्या बाबतीमध्ये पालकांना सूचना द्यायची. खूप सारे मुलं शाहू कॉलेजमध्ये येणारे हे बरेचसे फर्स्ट जनरेशन लर्नर असल्यासारखेच होते किंवा फर्स्ट जनरेशन डॉक्टर्स किंवा इंजिनियर असेच होते. आत्तापर्यंत डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे अशी काहीतरी एक समजूत होती, ती शाहू कॉलेजनी बाजूला काढली आणि त्याचा परिणाम खूप चांगला दिसला. सलग 10 वर्ष कुठल्याही प्रकारच्या सुट्ट्या न घेता, म्हणजे शिक्षकांना तशा सगळ्यात जास्त सुट्ट्या असतात. दिवाळीच्या सुट्ट्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि रेग्युलर सुट्ट्या. पण शाहू महाविद्यालयाने असं ठरवलं की आता शिक्षकांनी सुट्ट्या घ्यायच्या नाहीत. घेतलं तर 8-9 दिवसाच्या घ्यायच्या आणि सलग 10 वर्ष परंपरा चालली आणि त्याच्यातून यश दिसणं स्वाभाविक होतं. कष्ट घेतले की यश दिसतं. त्याचबरोबर कष्टाबरोबर समर्पण पण होतं. मुलांच्या बाबतीमध्ये तळमळ होती आणि हे करत असताना सगळे शिक्षक मुख्यतः समर्पित भावनेने मुलांना समजेपर्यंत, मुलांच्या डिफिकल्टी सॉल्व्ह होईपर्यंत त्यांना मदत करायची. हे सगळं खूप छान चाललेलं होतं. पण आपल्या शासनाच्या काही अशी धोरणं आहेत
की त्या धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर शाळा महाविद्यालयाला काही निर्बंध ठेवता येत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट, जास्त काम केलं म्हणून प्राध्यापकांना वेगळा इन्सेंटिव्ह देण्याची पद्धत आपल्या पद्धतीत नाही आहे. काळाप्रमाणे शिक्षकांचं वय वाढत गेलं. त्यांना हे सगळं झेपणं थोडंसं अवघड व्हायला लागलं. हे सिस्टीमला लक्षात येत होतं. आणि मग शाहू महाविद्यालयामध्ये अधिकचे शिक्षक घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. शासन नियुक्त न करता गुणवत्तेचे पण मुलांना चांगलं शिकवणारे, शासन मान्य नाही तर संस्था मान्य, विद्यार्थी मान्य असे शिक्षक घेण्याची सुरुवात झाली. सुरुवातीला ही प्रक्रिया खूप सुंदर चालली होती, व्यवस्थित चाललेली होती. स्थानिक पातळीवरचे शिक्षक ह्यामध्ये जास्त सहभागी व्हायचे. फारसा पगार पण नव्हता. पण हळूहळू प्रवेशाचा रेटा पण वाढत गेला आणि शिक्षकांच्या डिमांड्स पण वाढत गेल्या. विद्यार्थी केंद्रित सिस्टीम असल्यामुळे विद्यार्थ्यांना जे समजेल असे शिक्षक, त्यांच्यामध्ये आर्ट आहे विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची, अशीच प्रक्रिया त्यातून उभी राहिली. इथे मात्र काहीतरी चूक झाली असं मला वाटतं. समर्पणावर, कष्टावर आणि नितळ प्रयत्नांवर आधारित असणारी सिस्टीम ही थोडीशी बदलली. जास्त पैसे देऊन हे विनाअनुदानित शिक्षक ज्यावेळी शाहू महाविद्यालयात घेतले जायला लागले आणि ते डिमांड करायला लागले की आम्हाला जास्त पैसे हवेत. त्याचबरोबर अजून एक गोष्ट घडली की ह्या सिस्टीमचा फायदा आपल्याला फायनान्शियली करून घेता येतो हे काही शिक्षकांना कळलं आणि त्यांनी शाहूची रचना सोडली आणि आपले क्लास सुरू केले. ते जे शिक्षक सोडून गेले त्यांचं आता लातूरमध्ये फारसं अस्तित्व नाही आहे. पण ह्या प्रक्रियेतून, ह्या दोन्ही प्रक्रियेतून, म्हणजे आर्थिक लालसेपोटी आणि शिक्षक टिकवण्यासाठी, म्हणजे आर्ट ऑफ टीचिंग ज्यांचं चांगलं आहे असे शिक्षक शिकवण्यासाठी थोडा जास्त मोबदला देऊन शाहू महाविद्यालयाने शिक्षक ठेवायला सुरुवात केली. मग ते अन्य राज्यातले पण यायला लागले. परिणाम असा झाला की जो लातूर पॅटर्न श्रद्धेवर, निस्पृहतेवर, नितळतेवर आधारित होता, तो हळूहळू मनी केंद्रित, व्यवसाय केंद्रित व्हायला लागला. शिक्षकांचे स्वतःचे फायदे, स्वार्थ ह्यामध्ये आड यायला लागले. शिक्षक बाहेर पडायला लागले. लातूरमध्ये अनेक शिक्षकांनी आपल्या संस्था उभा केलेल्या आहेत. हे योग्य आहे, काही प्रॉब्लेम नाही, योग्य नाही. पण त्याची ताकद काय होती त्या गोष्टीची हे लक्षात आलं.
समर्पणातून निर्माण झालेली ही प्रक्रिया, ह्याचं व्यावसायिक स्वरूप हळूहळू लातूरमध्ये पसरू लागलं. जे ह्या प्रक्रियेचे घटक होते असे शिक्षक पहिल्यांदा बाहेर पडले. आणि आम्ही शाहूमध्ये जसं शिकवतो तसंच बाहेर शिकवणार आहेत, व्यक्तिगत लक्ष देणार आहेत, अधिक वेळ देऊन करणार आहेत. अशा प्रसिद्धीच्या माध्यमातून ते शिकू लागले. साहजिकच आपल्या मुलाकडे जास्त लक्ष असलं पाहिजे असं पालकांना वाटतं. त्यातून ही प्रक्रिया पुढे होत गेली. ह्याच काळात मोठेगावकर सरांसारखे दुसरे शिक्षक पण तिथे स्वतःची क्लास घेत होते. पण मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये हळूहळू पेव असं सुचत गेलं, फुटत गेलं की एका अंब्रेलाखाली सगळे कोचिंग क्लासेस असावे. चौगुले नावाचे जे क्लासेस होते नांदेडचे, त्यांनी लातूरला सुरुवात केली. साठे क्लासेस पण असेच होते. त्यांचा वजीर आपल्याला फेमस आहे. शिक्षणामध्ये समर्पण भाव गेला आणि त्याचं व्यापारीकरण आलं की त्याच्यातली सुचिता जाते. शाहू महाविद्यालयाने मात्र हे जपलंय. पण त्यांचं चुकलं असं मला वाटतं. ते जास्त मानधनावरचे शिक्षक त्यांनी नेमले. किंवा आपण असं म्हणू की अपरिपक्व शिक्षक, श्रद्धा आणि निष्ठा नसणारे शिक्षक, असे शिक्षक त्यांनी शिकवण्यासाठी घेतले. त्यांच्यावर पूर्ण संस्कार झालेले नव्हते. शाहूचे पूर्ण संस्कार त्यांच्यावर झालेले नव्हते. परिणाम व्हायचा तोच झाला. शाहूतून हे शिक्षक निघून गेले. शाहू महाविद्यालयाच्या परिवेशावर, एन्व्हायरमेंटवर फारसा वाईट परिणाम ह्याचा झाला नाही. परंतु लातूरमध्ये हे शिक्षक पसरले आणि लातूरच्या एकंदरीत परिवेशावर ह्याचा खूप मोठा परिणाम झाला. लातूरच्या एकूणच सगळ्या लोकांसाठी हे खूप फायद्याचं होतं, कारण ह्याच्यातून खूप मोठी आर्थिक गणितं उभारत होती. आणि लातूरची इकॉनॉमी हळूहळू ही एज्युकेशन सेंट्रिक इकॉनॉमी व्हायला लागली. यातूनच क्लासेसचं पेव फुटलं. त्यांची स्पर्धा सुरू झाली. बाह्य राज्यातले शिक्षक येऊ लागले. त्यांचे एकत्र गट सुरू झाले. शाहू महाविद्यालयातून सुरुवातीला कधी 1-1, 2-2 असे शिक्षक बाहेर पडले आणि नंतर तो फोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. 17 शिक्षक शाहू महाविद्यालयातले फोडण्यात आले. अर्थात यांच्यावर परिपूर्णतेचा संस्कार झालेला नव्हता. अनिरुद्ध जाधव सरांसारखे सर, कावळे सरांसारखे सर यांनी ही प्रक्रिया उभी केली. ते मात्र कधीही पैशाच्या मागे लागले नाहीत. ते मात्र ऋषितुल्यच जगत राहिले. आता आपण थोडक्यात पाहू की शाहूमध्ये प्रवेश परीक्षा देऊन मुलांना घेतलं जातं, परंतु त्यांचं ॲडमिशन हे 10वीच्या मार्कांवरच होतो. फक्त त्यांच्यावर जास्त मेहनत घेतली जाते. खूप अभ्यास करून घेतला जातो. पालकही मुलांचा अभ्यास करून घेणाऱ्या रचनेवर किंवा
मुलांचा अभ्यास आउटसोर्स करण्याच्या प्रक्रियेवर जास्त भर देत आहेत आजकाल. आणि ते करायला शाहू महाविद्यालय तयार होतं. शाहू महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मुलांपैकी दरवर्षी 500-600 मुलं मेडिकलला किंवा प्रोफेशनल कॉलेजेसला लागतात. महाविद्यालयामध्ये अजून एका क्लासमध्ये 120च मुलं असतात. बाहेर मात्र वेगळं आहे. म्हणजे RCCचं उदाहरण घेतलं तर एका वर्गामध्ये काही 100 मुलं असतात. म्हणजे आपण असा विचार केला की 7-8 हजार 10,000 मुलं समजा लातूरमध्ये 12वी शिकायला येत असतील तर त्यातली 80 ते 90% मुलं ही शाहू महाविद्यालयाची मेडिकलला लागतात. पण त्याचा फारसा गाजावाजा होत नाही. प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचा मात्र प्रचंड गाजावाजा होतो. आणि साहजिकच ते व्यवसाय म्हणून ह्याच्यामध्ये पडलेले आहेत. पवित्र क्षेत्र, श्रद्धा, समर्पण ह्या भावाने काही उतरलेले नाही. 500, 600 मुलांसमोर एक शिक्षक शिकवतोय. ह्यापेक्षा 120 मुलांसमोर एक शिक्षक शिकवतोय आणि त्याच्यावर खूप सारा प्रयत्न करतोय, ही रचना कधी पण चांगली आहे. त्यामुळं शाहू महाविद्यालय चुकलं जरूर असेल पण दोषी नाही आहे. हां, विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी काही प्रयत्न केले, चुकीच्या दृष्टीने असेल, पण त्यामुळे विद्यार्थी घडले नाही असं म्हणता येत नाही. शाहू महाविद्यालयाचं आजही तेवढंच यश आहे, तेवढंच कमिटमेंट आहे, तेवढीच समर्पण आहे, तेवढीच ताकद आहे. प्रायव्हेट कॉलेजेस, प्रायव्हेट क्लासेस आणि प्रायव्हेट पद्धती क्लास घेणारे लोक म्हणजे लातूर पॅटर्न असं मला थोडंसं चुकीचं वाटतंय. शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज यांनी राबवलेली मुलं घडवण्याची प्रक्रिया, जरी ती मनुष्य घडण्याची प्रक्रिया नसेल, कौशल्य विकसनाची प्रक्रिया असेल. परीक्षा देताना कौशल्याची जास्त गरज असते. ज्ञान आणि कौशल्य याचा सुरेख संगम ज्यावेळी होतो त्यावेळी परीक्षेमध्ये मुलगा यशस्वी होतो. ती प्रक्रिया मात्र शाहू महाविद्यालयाची आहे, दयानंद महाविद्यालयाची आहे, ती यशस्वी राहणार. त्यामुळे लातूरचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान नक्कीच ह्या 100 वर्षाच्या काळामध्ये क्रेडिबल आहे, जबरदस्त आहे. त्याच्यावर आपण दोषच देता येत नाही. पण चुका होत असतात कधी कधी. ह्या चुकातून शाहू महाविद्यालयाने अनेक गोष्टी शिकाव्यात, लातूरकरांनी शिकाव्यात. यश हे चांगल्या माध्यमातून आलं, समर्पणातून आलं, प्रयत्नातून आलं तर ते जास्त काळ टिकतं, नाही तर त्याला कालबोट लागू शकतो. मला लातूर पॅटर्नचा अभिमान आहे, शाहू महाविद्यालयाचा अभिमान आहे, लातूरचा अभिमान आहे, मराठवाड्याचा अभिमान आहे. आमची भूमी प्रयत्न करणाऱ्यांची भूमी आहे. आणि कुंदन वही बनेगा जो आग में तपेगा, जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा. इतिहास कुछ नहीं है संघर्ष की कहानी, राणा शिवा भगत सिंह आप झांसी वाली रानी. कोई भी कायरों का इतिहास क्यों पढ़ेगा, जो लड़ नहीं सकेगा आगे नहीं बढ़ेगा. त्यामुळे हा बॅड पॅच आहे, वाईट अवस्था आहे. आपण ह्याच्यातून सोन्यासारखं बाहेर पडू, तापून बाहेर पडू, अधिक समृद्ध होऊन बाहेर पडू आणि आपल्या मराठवाड्याचा, आपल्या लातूरचा सगळ्याचा नावलौकिक बनू. धन्यवाद.